एका बाजूला निवडणुकीच्या दिवशी मतदार याद्यांमधील घोळ असल्याचा दावा करत अनेक मतदार यादीमधील त्यांचं नाव, त्यांचा मतदार केंद्र सापडत नसल्याची तक्रार करतात आणि मतदानाच्या अधिकारापासून मुकतात। नेहमीच अनुभव लक्षात घेत नागपूर जिल्ह्यामध्ये निवडणूक यंत्रणेनं ठिकठिकाणी फलक लावून त्या भागातील मतदार केंद्र कुठे आहेत, कोणत्या शाळेमध्ये किंवा इमारतीत आहेत, त्या इमारतीचं कोणत्या खोलीत मतदान केंद्र राहील या संदर्भामध्ये मतदारांना माहिती देणं, जागृत करणं सुरू केलंय। मतदारांनी आपल्या प्रभागांमध्ये त्यांचा मतदान केंद्र कुठे आहे या फलकावरती पाहून निश्चित करावं आणि मतदार यादीतील आपलं नाव शोधून ठेवावं असं आवाहन या माहिती फलकाच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणांद्वारे करण्यात येत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। निवडणूक कुठली असेल, मतदानाच्या दिवशी सर्वाधिक गोंधळ जो आहे तो मतदाराचा उडतो, कारण त्यांना त्यांचे मतदान केंद्र कुठे आहेत याची माहिती नसते किंवा मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कुठे आहे त्याची माहिती नसते। त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने आणि ठिकठिकाणची जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांच्या वतीने असे जागोजागी बोर्ड्स लावले जात आहेत। सध्या मी वानाडोंगरी नगर परिषदमध्ये आहेत आणि या ठिकाणी वानाडोंगरी नगर परिषदेचा जो प्रभाग क्रमांक 1 आहे, प्रभाग क्रमांक 1 चे मतदान केंद्र कुठे कुठे राहणार आहे, मग ते नगर परिषदेच्या कार्यालयात, जिल्हा परिषद शाळेमध्ये, दुर्गा माता मंदिर जवळची शाळा, जिजामाता कॉन्व्हेंट असे सगळे पत्ते दिलेले आहे। कुठल्या खोलीमध्ये तुमचा मतदान राहणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि मतदार राजाने आपापले मतदान केंद्र तपासून घ्यावे आणि तिथल्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे तपासून घ्यावं। म्हणजेच 2 तारखेला जेव्हा मतदान होईल त्या दिवशी गोंधळ उडणार नाही आणि मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहणार नाही, याच्यासाठी यंत्रणा जी आहे ती खबरदारी घेत आहे। आता मतदार राजाने जो सुद्धा आपली जबाबदारी समजून आपापले मतदान केंद्र कुठे आहेत आणि तिथल्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे तपासून घेण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।